पुणे येथील हिट अँड रन प्रकरणात देशभरात चर्चा सुरू असताना जिल्ह्यातल्या पुणे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर कुंजीरवाडी तालुका हवेली हद्दीमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं चुकीच्या दिशेनं भरधाव वेगात गाडी चालवत दुचाकीला धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कुंजीरवाडी गावात चौकामध्ये 3 जुलै रोजी सायंकाळी 4:15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालाय। या अपघातात लोणी काळभोर येथील एक, कुंजीरवाडी येथील एक असे 2 तरुण गंभीररित्या जखमी झालेत। संभाजी गावडे हे त्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव। या अपघातात निखिल बाळासाहेब पवार वय 26 राहिंज वस्ती लोणी काळभोर, विकास नामदेव राठोड वय 32 वायकर वस्ती कुंजीरवाडी हे तरुण जखमी झालेत। दोघांवरही लोणी काळभोर येथील विश्वराज या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे गावडे यांनी दोन्ही जखमींच्या नातेवाईकांना उपचाराचा खर्च देण्याचा आमिष दाखवत वरील अपघाताचा गुन्हा लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल होऊ दिलेला नव्हता। दुसरीकडे साहेब खर्च देणार असल्यानं नातेवाईकांनी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यास उत्सुकता दाखवली नाही। मात्र दोन्ही रुग्णांच्या शस्त्रक्रियांचा खर्च देण्यास साहेबांनी ऐनवेळी हातवर केला। निखिल पवार, विकास राठोड या दोघांना उपचार संपल्यावरही मागील 3 दिवसांपासून रुग्णालयातच खितपत पडावं लागल्याची गंभीर बाब या दरम्यान समोर आली आहे। साहेबांकडून जखमी झालेले दोन्ही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची अवस्था मात्र गंभीर बनली आहे। सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर। वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश।